ती राजकन्या अतिशय ज्ञानी, अतिशय विद्वान अशी होती. राजदरबारामध्ये सर्वांसमक्ष त्या राजकन्येनं त्या युवकाच्या विद्वत्तेची परीक्षा घ्यायची असं ठरलं. तो विद्वान नव्हताच आणि ज्ञानी देखील नव्हता, पण तो प्रचंड स्वाभिमानी होता. कालीमातेची उपासना करणारा, कालीमातेची सेवा करणारा हा सेवक, कालीमातेचा हा दास पुढे कालिदास म्हणून ओळखला जाऊ लागला. मठ्ठ बुद्धीचा एक सामान्य युवक ते कवी कुलगुरू महाकवी कालिदास होण्यापर्यंतच्या कवी कालिदास यांच्या जीवन प्रवासाची ही गोष्ट मोठी रंजक आहे. सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. आषाढ महिन्यामधला पहिला दिवस हा संपूर्ण भारतभरामध्ये महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने महाकवी कालिदास यांच्याशी निगडीत ही आजची रविवारची गोष्ट. खरं तर तो एक सामान्य युवक दिवसभर रानामध्ये गुरं चरायला घेऊन जायचा. बुद्धिमत्ता म्हणाल तर अतिशय सर्वसामान्य, किंबहुना थोडीशी मठ्ठच. कित्येक लोकांच्या मते हा युवक मूर्ख होता, तर कित्येक लोक त्याला अगदी महामूर्ख सुद्धा म्हणायचे. तो ज्या राज्यामध्ये राहत होता त्या राज्याच्या राजाला एक मुलगी होती. ती राजकन्या अतिशय ज्ञानी, अतिशय विद्वान अशी होती. पण विद्या विनयेन शोभते ही उक्ती बहुधा तिला ठाऊक नसावी. आपल्या ज्ञानाचा, आपल्या विद्वत्तेचा तिला प्रचंड अहंकार होता. राजाने जेव्हा आपल्या या राजकन्येसाठी वरसंशोधन चालू केलं तेव्हा तिने सांगून टाकलं की मी लग्न करेन तर माझ्यापेक्षाही जास्त ज्ञानी, माझ्यापेक्षाही जास्त विद्वान असलेल्या मोठ्या संस्कृत पंडित विद्वानाशीच लग्न करेन. तिला स्वतःच्या असलेल्या ज्ञानाबद्दलच्या, विद्वत्तेबद्दलच्या अहंकारामुळे तिच्याकडून कळत नकळतपणे राज्यातील कित्येक लोक हे दुखावले गेले होते. त्यापैकीच एक होता त्या राज्यामधील प्रधान. एखाद्या मूर्खाला ज्ञानी भासवून त्याचं लग्न या राजकन्येशी लावून द्यायचं आणि तिच्या हट्टी, तिच्या या अहंकारी स्वभावाची खोड मोडायची, अशी विचित्र सूड भावना त्या प्रधानाच्या मनात होती. एके दिवशी जेव्हा हा प्रधान रानामधून चालला होता तेव्हा त्याला त्या ठिकाणी हा युवक दिसला. एका झाडावरती बसून तो त्या झाडाची फांदी कुऱ्हाडीनं तोडत होता. आणि विशेष गंमत म्हणजे जी फांदी तोडत होता त्याच फांदीवरती हा युवक बसला होता. बस आता जर त्या राजकन्याला धडा शिकवायचा असेल तर या मूर्ख युवकापेक्षा दुसरा उत्तम वर हा शोधून सुद्धा सापडणार नाही याची त्याला खात्री पटली. त्यानं त्या युवकाला राजकन्येशी लग्नाचं आणि त्यानंतर मिळणाऱ्या मोठ्या राजवैभवाचं प्रलोभन दाखवलं. राजकन्या आपल्या नियोजित वराच्या विद्वत्तेची परीक्षा घेण्याकरता काय प्रश्न विचारणार याची साधारणशी कल्पना त्या प्रधानाला होतीच. त्या अनुषंगाने त्याने त्या मूर्ख युवकाला पढवून राजदरबारात आणलं. राजदरबारामध्ये सर्वांसमक्ष त्या राजकन्येनं त्या युवकाच्या विद्वत्तेची परीक्षा घ्यायची असं ठरलं. शिवाय या विद्वत्तेच्या परीक्षेमध्ये प्रत्यक्ष बोलून प्रश्नोत्तर करण्यापेक्षा केवळ खाणाखुणांनी मुखाभिनयाद्वारे प्रश्न विचारले जातील आणि उत्तरं देखील तशीच दिली जातील असंही ठरलं. प्रधानाने आधीच पढवून ठेवल्याप्रमाणे राजकन्येने मुखाभिनयाद्वारे विचारलेल्या सर्वच्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरं त्या युवकाने देखील मुखाभिनयाद्वारे खुणा करूनच दिली. त्या मूर्ख युवकाला ज्ञानी आणि विद्वान भासवण्याचा जो प्रधानाचा प्रयत्न होता त्यामध्ये प्रधान यशस्वी ठरला. राजकन्येचं आणि त्या युवकाचं लग्न झालं. पण लग्नानंतर मात्र त्या युवकाचं बिंग फुटलं. लग्नानंतर जेव्हा त्या राजकन्येने त्या युवकाला प्रश्न केला, अस्ति कश्चित वाग्विशेष, म्हणजे याचा अर्थ हा की तुझ्याकडे बोलण्यासारखं, विद्वत्तापूर्ण बोलण्यासारखं असं काही आहे का, तेव्हा संस्कृत जाणत नसल्यामुळे काय उत्तर द्यायचं हे त्या युवकाला कळलंच नाही. ज्ञानी, विद्वान आणि संस्कृत पंडित समजून आपण ज्या युवकाशी लग्न केलं तो खरं तर मठ्ठ आणि महामूर्ख आहे हे त्या राजकन्येच्या लक्षात आलं. ती त्याच्यावर प्रचंड नाराज झाली. तिनं त्याच्याशी भांडण केलं आणि तो ज्ञानी नाही, तो विद्वान नाही म्हणून त्याचा अपमानही केला. तो विद्वान नव्हताच आणि ज्ञानी देखील नव्हता, पण तो प्रचंड स्वाभिमानी होता. झालेल्या गोष्टीची त्यालाच लाज वाटू लागली आणि त्या रात्रीच त्या राजकन्येचा, त्या राजवैभवाचा त्याग करून तो दूर रानामध्ये निघून गेला. उद्विग्न अवस्थेत फिरत फिरत तो एका कालीमातेच्या मंदिरात जाऊन पोहोचला. मंदिरामध्ये जाऊन जेव्हा कालीमातेला त्याने नमस्कार केला त्यावेळेला त्याचं मन कुठे थोडंसं शांत झालं. त्याच्या मनातला उद्वेग जो होता तो त्या ठिकाणी शमला. बस
आता आपण याच ठिकाणी राहून काली मातेची पूजा करत, काली मातेची उपासना करत उर्वरित आयुष्य घालवायचं असं त्याने ठरवलं. काली मातेची उपासना करता करता त्याला एक दिवस वाचन करण्याची इच्छा झाली. त्याने आपले सगळे प्राचीन ग्रंथ, शास्त्र, पुराण हे वाचून काढली. त्यांचा सखोल असा अभ्यास केला. काली मातेच्या उपासनेमुळे, काली मातेच्या आशीर्वादामुळे त्याला त्या ग्रंथांमधील सखोल ज्ञान प्राप्त झालं. त्याच दरम्यान त्याच्यामधील प्रतिभा ही फुलत गेली, बहरत गेली. त्याला आता लिखाण करण्याची इच्छा होऊ लागली आणि त्याच्या हातून उत्तम साहित्य निर्मिती होऊ लागली. काली मातेची उपासना करणारा, काली मातेची सेवा करणारा हा सेवक, काली मातेचा हा दास पुढे कालिदास म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे कित्येक वर्षानंतर कालिदास पुन्हा त्या राज्यामध्ये त्या राजकन्येला जाऊन भेटला. आता इतक्या वर्षानंतर तू आलेला आहेस, या एवढ्या वर्षामध्ये तू काही विद्वत्ता, काही ज्ञान प्राप्त केलंस का? आता तरी तुझ्याकडे काही विद्वत्तापूर्वक बोलण्यासारखं आहे का? असं म्हणत तिनं तोच पूर्वीचा प्रश्न त्याला विचारला. अस्ति कश्चित वाग्विशेष. त्यावेळेला तिच्या प्रश्नाला उत्तरादाखल तिच्याच प्रश्नातील त्या 3ही शब्दांपासून सुरू होणारी 3 अजरामर अशा काव्य कलाकृती त्याने सादर केल्या. अस्ति शब्दापासून सुरू होणारं कुमारसंभव हे महाकाव्य, कश्चित शब्दापासून सुरू होणारं मेघदूत हे खंडकाव्य, तर वाग्विशेष यावरून सुरू होणारं रघुवंश हे महाकाव्य. यातून आपली प्रतिभा संपन्नता आणि विद्वत्ता त्याने दाखवून दिली. कुमारसंभव आणि रघुवंश ही 2 महाकाव्य, तर मेघदूत आणि ऋतुसंहार ही 2 खंडकाव्य. त्याचबरोबरीने अभिज्ञान शाकुंतल, मालविका अग्निमित्र आणि विक्रमोर्वशीय ही 3 नाटकं अशा या संस्कृत भाषेतील 7 महान साहित्य कलाकृती या भारतीय संस्कृतीतील मोठा अनमोल ठेवा आहेत. संस्कृत भाषेमधील अभिजात लेखक, महाकवी आणि नाटककार असं एक प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व म्हणून आज शेकडो हजारो वर्षानंतर देखील महाकवी कालिदास यांना ओळखलं जातं. या प्रतिभासंपन्न अशा महाकवीला त्याच्या प्रतिभासंपन्नतेसाठी संपूर्ण भारतवर्षामध्येच कवी कुलगुरू म्हणून संबोधलं जातं. तर त्याच्या सन्मानार्थ कवी कालिदास यांचा जन्मदिन अर्थात आषाढ महिन्यातील पहिला दिवस हा महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. मठ्ठ बुद्धीचा एक सामान्य युवक ते कवी कुलगुरू महाकवी कालिदास होण्यापर्यंतच्या कवी कालिदास यांच्या जीवन प्रवासाची ही गोष्ट मोठी रंजक आहे. नुकत्याच साजरा झालेल्या महाकवी कालिदास दिनाच्या निमित्ताने आषाढ महिन्यातल्या या पहिल्या रविवारी सांगितली गेलेली ही रविवारची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.